नमस्कार, मी सचिन पाटील, प्रतिनिधी इंडिकेम धाराशिव. आज आपण लोकसेवा ॲग्रो एजन्सीज निजामजावळा या ठिकाणी आलेलो आहोत, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तर आज आपण आपले अधिकृत विक्रेते आहेत, तर त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आलेले आहेत, की जे की 3 ते 4 वर्षापासून इंडिकेमचे सर्व प्रोडक्ट हे सेल करत आहेत. तर त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा राहिलेला आहे कंपनीबद्दल, तर त्याबाबत आपण इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. 2021 पासून आपली सुरुवात झाली, आज 2024, आज 4थं वर्ष चालू आहे इंडिकेमचं. हो. तर ह्या 4 वर्षात बऱ्यापैकी तुम्ही पण ग्रोथ घेतली, कंपनीने ग्रोथ घेतली, आणि ह्या वर्षीच मागच्या भूतकाळापेक्षा ह्या वर्षी सगळे चांगला बिझनेस आहे तुमचा प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि सध्या तुम्ही आमच्या टॉप मोस्ट डीलरपैकी एक आहात. तर आज मी ह्यासाठी आलो की आज 4 वर्षानंतर तुम्हाला कंपनी कशी वाटते, इंडिकेम बद्दलचं काय मनोगत आहे तुमचं, तर त्याबद्दल आज विचारण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर काय वाटते आज? इंडिकेम बरोबर मी सलग 4 वर्ष झालं आणि 4 वर्षात दरवर्षी चढता आलेख झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहेत त्याची रेंज पण वाढत गेली, त्याचबरोबर त्याची जी क्वालिटी आहे ती महत्वाचं म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट मार्केटच्या ह्याने जर बघितलं आपण रेटचे वगैरे, तर शेतकऱ्यांना पण त्याचे रेट रिझनेबल आहेत. आणि शेतकऱ्याचं कसं होतं की कमी बजेटमध्ये एक चांगला रिझल्ट भेटतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पण पसंती असल्यामुळं दरवर्षी आपला आलेख वाढता गेलेला आहे. तर मला आज विचारायचं की आज 100+ प्रोडक्टची रेंज आहे कंपनी, तर तुमचा फेवरेट प्रोडक्ट कुठली? जस्ट एक त्यांचा अनुभव शेअर करा प्रोडक्ट बद्दल. असं इंडिकेमचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्या म्हणजे असं आवड निवड करण्यासारखं असं काही नाही, कारण प्रत्येकाचीच एकापेक्षा एक चढ म्हणजे रिझल्ट आहेत, त्याच्यामुळे आवडता वगैरे नाही. माझ्यापेक्षा मी असं म्हणेन की शेतकऱ्यांचे काही प्रोडक्ट आवडते झालेले आहेत. कारण 2021 ला ज्या वेळेला उडदाचं क्षेत्र वाढलं, उडदाच्या क्षेत्रामध्ये काय होतं, उडदाला सुरुवातीला आळी येते, छोटे आळी मवा, तर त्या टायमिंग मध्ये आपलं विनाश आणि रामबाण हे 2 औषधांना म्हणजे कमी बजेटमध्ये फवारणी शेतकऱ्याची, आणि त्याच्याबरोबर आपलं जे गोल्ड प्लस आहे ते टॉनिक, हे 2 जर दिलं तर शेतकरी, शेजारचा शेतकरी ते डबे बघून त्यांना काय दिलं हेच द्या इथपर्यंत म्हणजे त्यांना आवडले रिझल्ट. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने असं पुढे चालत चालत वाढत गेले, प्रोडक्ट पण वाढले तुमचे, कारण रेंज वाढली, कॉम्बिनेशन आपले चांगले आले, तोडीस तोड देणारे ब्रँड कंपन्यांना तोडीस तोड देतात रिझल्टला पण, आणि शेतकऱ्याला बजेटमध्ये बसणारे. आणि कंपनीचं कसं आहे, जे पाहिजे ते जेवढं पाहिजे तेवढं पण कंपनी आपल्याला सप्लाय करायची, त्यांच्याकडे फॅसिलिटी आहे, डम्पिंग पॉलिसी नाही. त्याच्यामुळे आता असं झालं की आणखीन बरेचसे प्रोडक्ट जे आहेत कंपनीनं ह्या 2-3 वर्षामध्ये लॉन्च केलेले आहेत, त्याचे रिझल्ट एकदम क्लास आहेत. आता या चालू वर्षात पण नवीन 5-6 प्रोडक्ट आले. हो, त्याच्यामध्ये आपलं एनकोर आलंय, कोरेजन ग्रॅन्युल आलं, क्लोरॅन्टिनोल प्लस लॅम्बडा कॉम्बिनेशन निवारा नावानं लॉन्च केलेलं आहे. जार्विस आणि इम्पॅक्ट, एनकोर हे जे नवीन आहेत हे खूप चांगले औषध आहेत, रिझल्ट चांगले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे या 2 वर्षामध्ये केळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. केळीला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम ह्या 2 वर्षामध्ये मुळकूज. कुठलेही मायक्रोरायझा वापरले, ह्युमिक ऍसिड वापरले, बरेच पर्याय केले. 2 वर्ष शेतकरी पण हैराण होते, आम्हाला पण समजणं गेलं की नेमकं काय द्यावं याच्यावर पर्याय. पण त्यानंतर जे आपल्या कंपनीचं डायनामिक पॉवर प्लस आणि शानदार हे दोन्ही म्हणजे द्यायला सांगितल्यानंतर दिलं, तर 3ऱ्या दिवशी एवढा अप्रतिम रिझल्ट होता की 3ऱ्या दिवशी शेतकरी सुद्धा सांगत आले आम्हाला स्वतः, कुठलेच इतके दिवस झाला आपण एवढे औषधं सोडली नाही, असा रिझल्ट नाही, पण हे सोडल्यानंतर चॅलेंज लावून 3ऱ्या दिवशीच मुळी चालू होते. त्याच्यामुळे पण ते रिझल्ट बघितले ना, शेतकरी ज्या वेळेला रिझल्ट सांगतो त्यावेळेला आपला पण कॉन्फिडन्स वाटतो. बरं, तुमच्या इथं केळीचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे, बरोबर, प्लस कलिंगड आहे, मिरची असते, शिमला आहे, आता सध्या बऱ्यापैकी एक्सपोर्ट होते. तर एक्सपोर्ट करताना आपले प्रोडक्ट वापरल्यामुळं
काय फायदा तोटा म्हणजे काय नाही, आहेत रेसिड्यूचा ना. विषय असेल किंवा त्या प्रोडक्टचा रिझल्ट असेल? त्याच्यामध्ये Export कसं आहे, आता यावर्षी म्हणजे बऱ्यापैकी बुरशीजन्य रोग केळीच्या घडांवर भरपूर आले होते. बरं. त्याच्यामध्ये स्पॉट येणं, तर त्याच्यामध्ये आपले जार्विस आणि इम्पॅक्ट हे 2 प्रोडक्ट मालाचे म्हणजे चमक वाढवून ओके. बुरशीचे जे स्पॉट आले ते स्टॉप करणं, त्याच्यासाठी भरपूर लोकांनी म्हणजे वापरलंय. केळी फुगवून केळीचे फुगवण आणि लांबी वाढण्यासाठी बूस्ट प्लस आपलं जे किंग आहे, हो. किंगचे तर म्हणजे शेतकऱ्यांचे असे अनुभव आहेत की त्यांना मालाची लेंथ क्वालिटी तर चमक तर वाढतेच, ओके. पण त्याचबरोबर त्यांना वजन पण वाढलंय. ओके. आता काही शेतकऱ्यांचे मिरचीला दिलं होतं मी, तर मिरचीवाल्यांचं म्हणजे त्याच्यासाठी अनुभव खूप छान आहे. तो दिल्यानंतर जवळजवळ 30 ते 40% उत्पन्न त्याचं म्हणजे तोडा वाढला. बरं. मग आज जवळजवळ 55-60 रुपये मार्केट असताना जर 30 ते 40% जर उत्पन्न त्यांना वाढत असेल तर शेतकरी खुशच होणार आहे. ठीक आहे. हा, तर म्हणजे आता असे केळीमध्ये आणि कलिंगड असेल किंवा मिरची ह्या पिकांमध्ये ह्यांचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक वरदानच म्हणायला काय अडचण ठीक नाही. आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे आता एवढे 5-6 कंपनीची कामं असतानाही हो आणि बऱ्यापैकी ह्या वर्षी इंडिकेमचा सेल चांगला झालेला आहे. हो म्हणजे हो थोडक्यात तुम्ही पण समाधानी आणि शेतकरी पण हो, समाधानी. सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याचं समाधान. शेतकऱ्याचं समाधानच खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर अजून एक विषय राहिला. आता हे झाले सगळे स्प्रेचे प्रोडक्ट, आपले स्प्रे असेल किंवा ड्रिपचा असेल. आपण बलवान ग्रॅन्युअल आणि गोल्ड प्लस ग्रॅन्युअल जस्ट ह्या वर्षी लॉन्च केलं, तर तुम्हाला पण थोडं बहुत ते विकण्यासाठी दिलं, तर त्याबद्दल काय सांगताल? गोल्ड ह्या प्लस जे आहे वर्षी आपलं, ऊसाचं क्षेत्र आहे प्लस केळीचं बऱ्यापैकी क्षेत्र हो. वाढलेलं आहे, तर बेसल डोस मध्ये आपण ते रिकमेंड करतोय आपल्या शेड्यूलनुसार. तर त्याबद्दलचं तुमचं मत नाही, सांगा. आता यावर्षी मी एक ट्रायल म्हणून तुमच्या एक 25-30 बॅगा मागवलेल्या होत्या हो. गोल्ड प्लसच्या, तर ते कांद्यामध्ये मी विकलं. ठीक आहे. तर कांद्यामध्ये काळोखी किंवा गणा फुगण्यासाठी हो. तेज येणं, कांद्याला चमक, या गोष्टीसाठी त्याचं म्हणजे चांगले रिझल्ट आले. म्हणजे शेतकऱ्यांनी तसं रिप्लाय पण दिले आपल्याला. ओके. आपण जो बलवान ग्रॅन्युअल जो प्रोडक्ट आणलेला आहे, हो तो खूप म्हणजे ऍडव्हान्स मॉलिक्युल मध्ये मोडतो. एकरी फक्त 5 किलोचा डोस आहे. समजा आपली जी काही इतर फील्ड क्रॉप आहेत आणि बेसल केळी म्हणा किंवा ऊस म्हणा, त्यासाठी आपण ते एकरी 10 किलो रिकमेंड करतो. तर माझी अशी अपेक्षा आहे की जी काय आपली सुरुवातीचे शेतकरी कस्टमर आहेत की ज्यांना इंडिकेम हे नाव विश्वासाचं वाटतं, येणारे जे 2 नवीन प्रोडक्ट आहेत आपले, तर ते नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करताल अशी अपेक्षा देणारी आहे. आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू इथून पुढे चांगले आणि क्वालिटी प्रोडक्ट शेतकऱ्यांना देण्यासाठी. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.